श्री महालक्ष्मी यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि यात्रा शांततेत सुरळीत पार पडावी यासाठी काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले। सोमवारी हंदिकनूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात यात्रा उत्सव कमिटी व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी पोलीस निरीक्षक शिंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सुरक्षा, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेबाबत सविस्तर रूपरेषा मांडली। त्यांनी महालक्ष्मी गदगे स्थानेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आवश्यक नियोजन केले। दरम्यान मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता यात्रेच्या कार्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत श्री महालक्ष्मी देवीची अंकी विधी पार पडणार असून त्यानंतर सीमा बांधणी विधी होणार आहे। यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी गावातील रहिवाशांनी या काळात बाहेरगावी न जाता गावातच राहावे अशी विनंती यात्रा कमिटीने केली आहे। तसेच जे गावाबाहेर गेले आहेत त्यांना 7 दिवस गावात राहण्यास परवानगी नसल्याचे सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। लक्ष्मी यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कल्लाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाळू तळवार, विजय कांबळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या परिश्रमाने यात्रा यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत। महत्त्वाची चर्चा करण्याकरता मीटिंग आयोजित करण्यात आली होती आणि अशा मीटिंग भरपूर या ठिकाणी झालेल्या आहेत आणि उद्या इरडं पडणे कार्यक्रम व श्री महालक्ष्मी देवीच्या कार्याची मुहूर्तमेढ व घटस्थापना होणार आहे। या निमित्तानं ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये काही अटी नियम सुद्धा आहेत आणि सकाळी भटजींच्या उपस्थितीमध्ये ठीक 9 वाजता श्री महालक्ष्मी देवीच्या कार्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम होईल व घटस्थापना होईल। दुपारी इरडं पडणे हा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता गावच्या सर्व सीमाबंधनी कार्यक्रम होणार आहे आणि गावामध्ये याच्यामध्ये अटी व नियम भटजींच्या वतीने किंवा रानगी यांच्या वतीने इथं गावामध्ये अटी व नियम त्यांनी दिलेले आहेत त्या पद्धतीने सर्व गावकऱ्यांनी पाळायचे आहे। गावामध्ये भांडण तंटा किंवा मोठ्याने आवाज या जत्रेच्या काळामध्ये कुणीही करायचं नाही। शेतामध्ये फक्त पाणी पिकांना देणे किंवा चारा आणणे याच्या व्यतिरिक्त कोणतेही काम करायचं नाही। तसेच गावामध्ये म्हणजे बडवायचे काम म्हणजे भाकरीसुद्धा या ठिकाणी करायची नाही। चपाती वगैरे करल्या तर चालतील परंतु भाकरी करायचं नाही। दळण वगैरे पिठाच्या गिरणी बंद राहतील। त्याचबरोबर 6 वाजायच्या अगोदर संध्याकाळी उद्या मंगळवार इरडं पडण्या सीमाबंदी कार्यक्रमामध्ये 6च्या अगोदर जे बाहेरगावी गेलेले हंदिकनूर गावचे नागरिक बाहेर कामानिमित्त गेलेले संध्याकाळी 6 वाजेच्या अगोदर गावामध्ये त्यांनी असलं पाहिजे। नाहीतर तसं कोणीतरी चुकून राहिल्यास आणि जर बाहेर वस्ती झाल्यास तर त्यांनी बाहेरच 7 दिवस मुक्काम करायचा लागणार आहे त्या नागरिकांना। त्याच पद्धतीने असे अटी नियम या ठिकाणी अजून आहेत।